सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। धानाचं कोठार अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्याला मिरचीच्या बाजारासाठी देखील ओळखलं जातं। पूर्व विदर्भाच्या धानपट्ट्यात शेतकरी मिरचीचं देखील उत्पादन घेतात। राजेंद्र गाळे हे या शेतकऱ्यांपैकीच एक। 6 एकरात मिरचीची लागवड करत त्यांनी लाखोंचा नफा कमावलाय। पूर्व विदर्भाचा भाग धान शेतीसाठी प्रसिद्ध आहे। त्यातही भंडारा जिल्ह्याला धानाचं कोठार म्हटलं जातं। मात्र इथले शेतकरी मिरचीचंही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात। भंडारा जिल्ह्यातील राजेंद्र गाळे त्यातीलच एक। राजेंद्र गाळे यांनी धान शेतीला फाटा देत मिरचीची लागवड केली। गेली 5 वर्ष ते मिरचीचं पीक घेतायत। राजेंद्र गाळे यांची मोरगावात 13 एकर शेती आहे। यापैकी 6 एकरात त्यांनी नवजिता आणि प्राईड जातीच्या मिरचीची लागवड केली आहे। माझ्याकडे टोटल 13 एकर शेती आहे। 5-6 वर्षाच्या अगोदर मी धान आणि सोयाबीन घेत होतो। कालांतराने डिसाईड केलं की आधुनिक पद्धतीने शेती करायची व नंतर मी त्याचे नियोजन करून मी शेतीमध्ये इन्कम घ्यास तयार झालो। राजेंद्र गाळे यांनी लागवडीसाठी मातीचे बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरले। मिरचीला पाणी देण्यासाठी ठिबकची व्यवस्था केली। खतांची मात्रा ही तज्ञांच्या शिफारशीप्रमाणे दिली। कीड रोगापासून संरक्षणासाठी वेळच्या वेळी फवारण्याही करण्यात आल्या। मिरची लागवडीसाठी राजेंद्र गाळे यांना 12 लाखांचा खर्च आलाय। मे महिन्यामध्ये नांगरणी वखरणी करून बेडला सुरुवात करत असतो आणि नंतर मल्चिंग टाकतो। मल्चिंग टाकल्यानंतर हे बाडे फाडून रोपाची लागवड करतो। 7 तारखे जूनला माझी हे लागवड झाली आणि त्याच्यापासून माझ्या ऑगस्ट पासून मिरची निघण्यास सुरुवात झाली। माझ्याकडे टोटल 60 लेबर कंटिन्यू राहतात मजूर। माझा पण इन्कमचा फोर्स असतो आणि लेबरला पण काम मी कंटिन्यू देत राहतो। 6 एकरातील हिरव्या मिरचीचं त्यांना 80 टन उत्पादन मिळालं। त्यावेळी त्यांना सरासरी 35 ते 40 रुपये किलो असा दर मिळाला। त्यानुसार त्यांना 30 ते 32 लाखांचं उत्पन्न मिळालं। यातून खर्च वजा जाता 20 लाखांपर्यंतचा निव्वळ नफा त्यांना मिळालाय। हिरव्या मिरचीची आवक वाढल्यानं सध्या 10 ते 12 रुपये किलोचा दर त्यांना मिळतोय। त्या मानानं लाल मिरचीला चांगला दर मिळतोय। त्यामुळे राजेंद्र गाळे यांनी लाल मिरचीच्या विक्रीचा निर्णय घेतला। लाल मिरचीचं 15 टन उत्पादन मिळण्याची त्यांना आशा आहे। सरासरी 20 रुपये प्रति किलोचा दर धरता 3 लाखांचं उत्पन्न मिळण्याचा राजेंद्र गाळे यांना अंदाज आहे। त्यांचं हे उत्पादन पाहता आसपासचे शेतकरी देखील त्यांच्या शेतीला भेट देत आहेत। याच्यामध्ये मला नवतेजाचं उत्पादन जास्त होत आहे। याच्यामध्ये मी टोटल सिजंटाची औषध यूज करतो। सिजंटा आणि बाहेर कंपनीची। 6 एकरला टोटल सुरुवातीला मला 5 लाख रुपये खर्च आला। ड्रिप वगैरे टोटल पकडून आणि बिजाई पकडून मला आजपर्यंत टोटल 12 लाख रुपये खर्च आला। आता मार्केटला रेट याच्या अगोदर 4-5 दिवसाच्या अगोदर 60 रुपये किलो होती। आता मिरचीचे रेट आहे 20 रुपये। त्यामुळे माझा जे इन्कम आहे इन्कम मला काय तेवढी मिळणार नव्हती, पण जे बेनिफिट होतं ते 5-7 लाखाचे ते मला 1-2 दिवसांमध्ये लॉस झाला। तरी पण मिरचीचे उत्पादनामध्ये मी भरपूर मध्ये इन्कम मध्ये आहे। मी बाजूच्या गावाला राहणारा शेतकरी आहे। माझ्याकडे एकूण 15 एकर शेती आहे। माझी सुद्धा मिरची लावायची विचार होता, परंतु शेतीचा मला अभ्यास नसल्यामुळे मी या शेतकऱ्याकडे अभ्यास घेण्याकरता आलो आणि इथली मला जे नियोजन बघून मी सुद्धा 6 एकरात मिरचीची शेती घेण्यास इच्छुक झालेलो। मिरचीची लागवड 3ही हंगामात करता येते। बाजारातील तिची मागणीही कमी होत नाही। राजेंद्र गाळे यांनी याच गोष्टीचा विचार करत मिरची लागवडीचा निर्णय घेतला। बाजाराचा अंदाज घेत मिरचीच्या विक्रीचं नियोजन त्यांनी केलं आणि या नियोजनामुळेच त्यांना आता लाखोंचा नफा मिळतोय। भंडाऱ्याहून हरीश मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।